हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे माझ्या मुलाचा 10वी बोर्डाचा पेपर आणि त्यासाठीच आम्ही सकाळी 8 वाजता सेंटरवर जायला निघालो होतो. सेंटर आमच्या घराच्या 15-16 किलोमीटर दूर होतं, म्हणून जरा लवकरच निघालो होतो. 9:15च्या दरम्यान आम्ही सेंटरवर पोहोचलो आणि 9:30 वाजता स्कूलवाल्यांनी मुलांना आतमध्ये येण्याची परवानगी दिली. मला आणि स्वराला जवळपास 3.5 तास आता इथेच थांबायचं होतं आणि आम्हाला तर आताच बोर व्हायला लागलं होतं. आम्ही स्कूलच्या बाहेर एका गाडीवर टाइमपास करत बसलो होतो. जेवणाचा डब्बा आणि हे काही करवंद मी घरूनच पॅक करून आणले होते. सकाळी 10 वाजता देखील बऱ्यापैकी ऊन वाढायला लागलं होतं, तरी सर्व पॅरेंट्स हे स्कूल बाहेरच उभे होते. मुलं आतमध्ये एक्झाम लिहत असतात, पण त्यांच्यापेक्षा जास्त टेन्शन बाहेर पॅरेंट्सला असतं. शेवटी स्कूलच्या सिक्युरिटी गार्डने मुलांना डिस्टर्ब होतंय, प्लीज जरा लांब थांबा म्हणत सगळ्या पॅरेंट्सला तिथून हकलून लावलं. सकाळी 8 वाजता घरातून घाईघाईत निघाले होते, त्यामुळे मी काही नाश्ता केला नव्हता. तो करायला आम्ही थोडं पुढे गेलो. तिथे इडली आणि वडे खाल्ले. स्वराने लस्सी घेतली आणि स्वीटच्या दुकानातून तिने हे एकच स्वीट घेतलं. त्यातूनही ती मला अर्ध देत होती. थोड्या वेळाने तिथल्या काही लेडीज म्हणाल्या की इथे उन्हात थांबण्यापेक्षा जवळच एक मंदिर आहे, चला तिथे जाऊया. म्हणून आम्ही मंदिरात गेलो. ते मंदिर खरंच खूप सुंदर आणि शांत होतं. स्वराची तर मज्जाच झाली, कारण तिथे खेळायला झोके पण होते. आम्ही 8-9 लेडीज त्याच मंदिरात 1 वाजेपर्यंत थांबलो, गप्पा मारल्या, तिथेच डब्बा पण खाल्ला. येणाऱ्या अधिक मासमुळे मंदिराची साफसफाई आणि सजावट चालू होती. मंदिराजवळचे लोक खूपच प्रेमळ होते. त्यांनी आम्हाला बसायला चटईही दिली आणि म्हणे तुम्हाला जेवढा वेळ थांबायचे तेवढा वेळ थांबा, काही टेन्शन घेऊ नका. जवळपास 1 वाजता आम्ही तिथून निघालो, कारण 1:30 वाजता पेपर सुटणार होता. त्यानंतर आम्ही तिघही ओलाने घरी आलो. आता मुलाने बोर्डाचा पेपर दिलाय म्हटल्यावर आईस्क्रीम पार्टी तर व्हायलाच हवी. त्यामुळे तिघांनी मस्त आम्ही आईस्क्रीम पार्टी केली. काहीही काम न करता आम्ही दोघी मायलेकी खूपच थकलो होतो, त्यामुळे एक छोटासा नॅप घेतला. चला बाय.